खबरदार हल्लास तर. एक मिनिट एक मिनिट. हे काय काय हे? तुला काय वाटलं मी फक्त चेस खेळण्यात हुशार आहे? हत्ती घोडे उंट याप्रमाणे गाढवांना देखील मी सरळ करू शकतो. अहो ते सगळं ठीक आहे, पण मला एक सांगा. एक मिनिट शांत व्हा काका. मी केलंय काय ते सांगा मला फक्त. केलं नाहीस, आता करायचंय. काय? खिशात पैसे किती आहेत? माहित नाहीत मला. अरे मग काढून बघ ना. नाही मी नाही काढणार. या देशातल्या लोकांचं ना हेच वाईट आहे. एकदा सांगून एकही गोष्ट कळत नाही. काका मला खरं खरं सांगा, तुम्ही गंमत करताय ना माझी? नाही. आणि ज्याचा शेवट जवळ येतो त्याच्याशी गंमत केली जात नाही. पैसे किती आहेत? एक मिनिट. किती आहेत? 350. फक्त? हो. 350 उठा भाषा काढ. 350? 35 तरी काढशील? हो पण कशासाठी? भाषा खाली घ्या ना, मी काढतो ना. 1 2. काका 10 चालतील का? काका बाबा काय चाललंय? परीक्षा घेतोय. कसली? आमची मुलगी सोन्या नाण्यासकट यांना द्यायची. उद्या यांच्या घरात चोर आला तर हे कसे वागतील ते बघायचं आहे. बाबा पण आजकाल घरात सोनं कोण ठेवतं? हो पण जावई आपल्या मुलीला नीट सांभाळेल की नाही बघायला नको? अहो पण ही कसली पद्धत आहे तपासण्याची? नाही मला नाही करायचं लग्न. पागल लोक जमा झालेत या घरात सगळे. येतो मी. निघालात? बघा ना हे कसे वेड्यासारखे वागतात. त्रास देतायत मला. आणि तुम्ही पण किती उशीर केलात. उशीर झाला असेल तर सॉरी. नंतर कधीतरी भेटू. बाय. ओ थांबा ना प्लीज एक मिनिट. ऐका ना, आता उशीर झालाच आहे तर बोलूनच घेऊया ना सगळं. आमची मुलगी तुमच्याशी बोलणार नाही. अहो जेवायची वेळ झाली ना. आधी जेवण करू मग बोला. पल्लवी जेवायची तयारी कर. ठीक आहे बाबा. ओ या इकडे. चला चेस खेळूया. ओ नको, त्यापेक्षा जातो मी. एक थांबा. त्यापेक्षा एक काम करा, माझ्या रूम मध्ये बसा, तिकडे आराम करा. यांना जरा सांभाळा यार. या जरा कम्फर्टेबल रूम असेल तर बघा. कमाल आहे. चला या हे बघा, ही माझी रूम आहे. इकडे तुम्ही व्यवस्थित आराम करा. बसा इकडे. ओके. मी काय करतो, पल्लवीला इकडेच पाठवतो. बरं बसा. ऐका ना, माझी एक रिक्वेस्ट होती. बोला ना बोला. मला ना पल्लवीशी थोडं एकट्यात यु नो बोलायचंय. ठीक आहे मी पल्लवीला तसं सांगतो. तुम्ही बसा इकडे. आलोच मी. बरं ऐका ना, ते इकडे नाही ना? नाही तुम्ही बसा इकडे. मी आहे ना. तुम्ही बसा बसा बसा. आराम करा. आलो मी. लवकर हा. तुम्ही बेडवर कशाला बसलात? बेड खराब झालाय ना आमचा. पण हे सांगणार कधी तुम्ही मला? सांगितलं ना मी. म्हटलं खुर्चीवर बसा. मला काय माहिती तुम्ही लगेच बेडवर झोपाल. एकदम गुडघ्याला बाशिंग बांधून आल्यासारखं वागतात तुम्ही. उठा चला उठा. हळू. अरे हळू ना, माझी पाठ. बसा इकडे. हळू. चला बसा. सॉरी शांत. कशाला एवढे उतावळे होतात तुम्ही? बसा. मी एक काम करतो, मी पल्लवीला सांगून येतो. तुम्ही काळजी घ्या. माझी पाठ. आई ग.
मीना कुठे गेली? मीनाच होती ती. हो. मीना 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 तूच आहेस ना? मीना काय बरं वाटतंय का? नाही नाही बस 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 बस. हा काय? अरे 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 किती मारलायस त्याला हा? म्हणून म्हणून मला या देशात राहायची इच्छा होत नाही. अरे इतना मारते है क्या? मुझे लगा चोर है तो चोर को कोई प्यार से थोड़ी ना मारता है. अरे बाबा कुठल्या अँगल न मी तुला चोर वाटलो रे? अब रात को अंधेरे में ऐसे घूम रहे थे तो मुझे लगा. असू दे रेंदो रेंदो. पण मी काय म्हणतो का इकडे 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 मी काय म्हणतो मी तुम्हाला माझ्या रूम मध्ये सोडून गेलो होतो ना. मग बाहेर कुठे पडले होते तुम्ही? त्याचं काय झालं? जरा एक मिनिट. हे घ्या ना हे घ्या. काढते. अरे अरे काय पाठ जाळता का माझी आता? मी एक काम करतो बर्फ आणतो. बर्फ आणि शेकला ना तुम्हाला बरं वाटतं का नाही बघा. नको नको ए बाबा काही नकोय मला. प्लीज मला आहे ना थोड्या वेळासाठी एकटं सोडा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हरकत नाही तुम्ही आराम करा. बाबा चला आपण जाऊ. मला तरी वाटतं आपण ना आता चेस खेळूया. चला चला तुम्ही आराम करा. आलो सॉरी चल चल. हॅलो बोला ना भाऊ. ओ अहो गणेश भाऊ आहात कुठे? गावाले मी तर बोलले ना मला ती मीना मुंबई सोडून गेली म्हणून. हो भाऊ मीना मुंबई सोडून नाही हे जगच सोडून गेली आहे. अहो बिचारीनं कालच जीव दिला. हो काय सांगताय? खरंच? हो खरंच. आता का खोटं सांगणार का भाऊ? तसं मी तुम्हाला फोन करणारच होतो. मीनाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती जर का चिठ्ठी सापडली ना तर तुम्ही याने मी दोघंही 12च्या भावात गेलोच म्हणून समजा. ना 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 तुझ्या मामाला पटवा. पटवतो ना भाऊ पण कसं आहे ना 10 लाख रुपये मागतायत. गणेश भाऊ ऐका हे जे नवीन स्थळ आलेलं आहे तिथून पैशांची काही सोय होते का ते मी बघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त त्या मामाला पटवा. गणेश भाऊ मी 2 मिनिटात फोन करतो तुम्हाला. थांबा प्लीज. काय बघताय? फोन आला होता. फोन. माझी कोकणातली कंपनी आहे ना माझा कोकणातला प्लांट त्याला आग लागली. हो
आणि खूप नुकसान झालंय. अरे बाबा, बरंच नुकसान झालं का? हा म्हणजे जवळपास 1 करोड रुपयाचं. मग आता म्हणजे टेन्शन नाहीये तसं काही, पण इन्शुरन्स आहे. पण मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये अरेंज करायचे. जाताय का आता? हो, आता कुठे जाणार आणि इतक्या रात्री कोणाकडून पैसे मागणार मी? ते पण आहे. एक फेवर करता का मला प्लीज? हा बोला. सध्या तुम्ही मला मदत करता का पैशांची? म्हणजे इन्शुरन्सचे पैसे आले ना की मी गॅरंटीड तुम्हाला तुमचे पैसे परत करतो. वाटल्यास तर तुम्हाला मी पोस्ट डेटेड चेक देऊ का? त्याची काही गरज नाही. तुम्ही जावई होणार आहात आमचे. मी करतो काहीतरी. खूप उपकार होतील हो तुमचे माझ्यावर. अरे उपकाराची भाषा करायची नसते जावई. ते आता टेन्शन सोडून द्या. आता चला आणि शांतपणे जेवा. हा, जेऊया. तुम्ही चला ना. नाही नाही, तुम्ही पुढे वा. का? पल्लवीनं तुम्हाला बोलावलं या किचन मध्ये. खरंच? हा, आलोच. तुम्ही बोलवलात मला? हो. तुम्हाला भूक लागली असेल ना? नाही नाही, तसं काही नाही, अजिबात नाही. अहो तुम्हाला सांगू, खरं तर मी रोज अर्ध्या तासात स्वयंपाक आवरते. अच्छा. पण आज सारखे लग्नाचे विचार येत होते मनात. तुम्ही मला कसं वागवाल, मला कामात मदत कराल का नाही, मला वेळ द्याल का नाही. हो, देणार ना वेळ, असं काय म्हणता. एक सांगू तुम्हाला, मला स्वयंपाकाची पण आवड आहे. हो का? हो. मग तुम्ही मला घरकामात पण मदत कराल? अर्थात, घरकामाची पण सवय आहे मला. अरे वा, अगदी माझ्या स्वप्नातला राजकुमार भेटल्यासारखं झालंय बघा. बाबा पण जाम खुश होतील. तुम्हाला एक सिक्रेट सांगू? हा, सांगा ना. तुम्ही जर का आज उत्तम स्वयंपाक केला ना, हा. तर बाबा आत्ताच्या आत्ता आपलं लग्न लावून देतील. काय सांगता? तसं बाबा पण खूप छान स्वयंपाक करतात ना. आणि जर बाबांना तुमच्या हातची चव आवडली, हा. तर तुम्हाला हवं ते काम ते करून देतील. काय सांगता? 10 लाखाचा प्रश्न आहे. हा? 10 लाख वेळा तारीफ कराल माझी, असा स्वयंपाक बनवून दाखवतो तुम्हाला मी. बर बर, तोपर्यंत मी टेबल आवरते. हा, हो, थांबा थांबा. तुम्ही काय आवरता? हे झालं की मीच आवरून घेईन ना स्वतः. नाही नाही, आता सगळी कामं आपण मिळून करायची. तुम्ही पोळ्या केल्या तर मी भाजी करणार. हो. तुम्ही जर घर आवरलं तर मी अंथरून टाकणार. आलेच. ऐका ना, मी काय म्हणतो, आत्ताच्या आत्ता लग्न करण्याची तुमची तयारी आहे ना? अगं बाई, नाही, माझी काही हरकत नाही. पण आता नको. उद्या उद्या करू. उद्या चांगला मुहूर्त आहे ना. पण लग्नाची काय तयारी झाली आहे का नाही? हो, माझी झाली आहे सगळी तयारी. म्हणजे लग्नाची तयारी असते ना. आता काय मला असंच नेणार आहात का लग्न करून? दागिने बिगिने काय करून देणार आहात का नाही? छे छे, अहो दागिने तयार आहेत. काय सांगताय? फारच घाई झालेली दिसतीये तुम्हाला. तसं नाही, माझी कोकणातली कंपनी आहे ना, नंतर त्या कंपनीच्या कामात मला फार वेळ लागेल, खूप वेळ जाईल. हो का? बर बर, मी बोलते बाबांशी. प्लीज. हा. सावकाश सावकाश. हो हो हो. धावपळच झाली नाही का? अरे वा वा.
एवढा चांगला जावई मिळाल्यावर लग्नाला उशीर का करायचा? हा, उद्याच्या उद्याच लग्न करून टाकू. नाहीतरी घरगुती समारंभ करायचा आहे. तुम्हाला तयारीला वेळ लागेल का? नाही, माझी काही हरकत नाही. आपण उद्या करूया लग्न. आमची मुलगी तुम्हाला फारच आवडलेली दिसते. खोटं काय सांगायचं आता, जे खरं आहे ते आहे. बरं, मग मी उद्याच गुरुजींना बोलावतो. तुम्ही पण जाऊन नीट तयारी करून या. ऍक्च्युली मला थोडं बोलायचं होतं. माझ्या घरचं कोणीच नाहीये, मी आधी पण बोललो होतो. पण माझा एक मित्र आहे गणेश नावाचा, तो जर आला तर. गणेशला तर भेटायचंच आहे आम्हाला. का? नाही हा, हे घ्या. तुम्ही ओळखता का त्यांना? नाही तेच तर मध्यस्थी होते ना ह्या स्थळासाठी, म्हणून हो, येस येस येस, ऑफकोर्स. घ्या ना प्लीज. हा द्या, मी घेतो. बसा बसा बसा, तुम्ही. घेतो. या, तुम्ही पण बसा. हो हो हो. हा, पोटभर उद्या. हो. एक काम कर, या बाजूला सगळे हे हार लाव. अरे इकडे पण रिकाम आहे, इकडे पण लाव जरा. अरे अलंकार, सगळं डेकोरेशन व्यवस्थित आहे ना बघ. हा, सगळी जबाबदारी तुझी आहे. हा, एक भाई याच्या बरोबर राहा ना. हा, इकडे पण सजव, या बाजूला पण. अरे आले आले, अलंकार आले आले आले. ये. हा. नमस्कार नमस्कार नमस्कार. या ना, या या. प्रवास व्यवस्थित झाला ना? हे गणेश का? नमस्कार. नमस्कार. बसा बसा, तुम्ही बसा. बसा. हे नवरा मुलगा. नमस्कार. सचिन. बाकी तुम्हाला काय लागलं सांगा मला. हो बिलकुल. का मुलगीची बघा काय तयारी. हो मी बघतो काका. बाबा मी बघतो. हो, जा. काय झालं? इकडे आहे. थांब ऐक. काय झालं? जरा गडबड झाली आहे. काय पल्लवी म्हणते अशी कशी बाहेर येऊ मी. म्हणजे? ते तुम्ही म्हणत होतात ना दागिने देणार म्हणून. ओके ओके ओके. गणेश, दागिने घे. हे बरं केलं तुम्ही. तुम्ही बसा. थोडं लवकर. मी करतो. ओके, आलो. गणेश, हा, तुम्हाला काही चहा पाणी वगैरे? नको. अरे वा, ये अलंकार. गुरुजी, मुलगी आली. सावकाश. अरे गणेश राव, तुम्ही तर सांगितलं ना ती मेली म्हणून. कसं आहे सचिन भाऊ, एकदा चुकलो पण फसलो पण. हा, पण सारखा नाही फसणार. आमच्या गावाकडच्या पोरी म्हणजे का तुले का खेळणं वाटलं का? आता तुनं ठरवायचं कोणत्या बेड्या घालायच्या ते, लग्नाच्या का पोलिसाच्या. एक मिनिट. मी चुकलो. प्लीज मला माफ करा. मी पुन्हा हिच्याशी लग्न करून संसार करायला तयार आहे. ए गबस, तुझ्यासारख्या फालतू माणसाबरोबर ती संसार करणार नाही, कळलं ना? आणि हे सगळं तर आम्ही मुद्दाम रचलेलं. आताशी नुसते तिचे दागिने परत मिळालेत, बाकीचे पैसे कुठे आहेत? आणि अजून किती मुलींना असंच लुबाडलेस? हा, जे काय आहे ना ते आत्ताच्या
सांगायचं आता पटकन सांग, नाहीतर प्लीज मारू नका. मी सांगतो, सगळं सांगतो मी तुम्हाला सर. बोलतो